साली भारत महासत्ता बनवण्याचं स्वप्न आपण पाहत आहोत। एपीजे अब्दुल कलामांनी ते स्वप्न सांगितलं, युवकांच्या बळावर ते स्वप्न पूर्ण करायचं आहे। पण ज्याच्या मदतीशिवाय, ज्याच्या बळाशिवाय आणि ज्याच्या कर्तृत्वाशिवाय हे अपूर्ण आहे। ते 7% शेतकऱ्याचा विचार आम्ही कधी केलाय का, हाही प्रश्न कधीतरी येऊन गेला। माझ्यासारख्या भाबड्याला आशा वाटली की खरंच शेतकरी सुखात आहे। अभ्यास केला आणि त्यानंतर कळालं खरंच परिस्थिती बिकट आहे। 22 फेब्रुवारी ते 10 मार्च या महाराष्ट्रात झालेल्या गारपिटीनं खूप काही गमावलं। गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि त्यावर मलम लावण्याचं काम येणारं पीक करणार होतं, पण खऱ्या अर्थानं तेही काळाला बघवलं नाही। नियतीच्या मनातच ते कदाचित नसावं आणि गारपीट झाली। तब्बल 28 जिल्ह्यात ती गारपीट झाली। पोत्याचं नव्हतं झालं, हातात कोणाशी आलेलं पीक गेलं, प्रचंड मोठं नुकसान झालं। महाराष्ट्र आदून गेला। सरकार दरबारी याची दखल घेतली जाईल असाही काहीचा कायास होता, परंतु त्यानंच बिबा पडला आणि आचारसंहिता लागली। मदत प्रक्रियेत आढळला सरकारी नियमानुसार माझ्या 33 आतापर्यंत 33 जीवाभावाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। याची जाणीव आपणालाही महाराष्ट्रातल्या कधीतरी लोकांना झाली पाहिजे। ज्यानं हे पीक जगून दिवस रात्र काबाड कष्ट करून जगाला जगवण्याचं काम केलं, तो शेतकरी आज उपाशी आहे। त्याच्या घरात अन्नधान्य नाही आहे, त्याच्या डोक्यावरचं छप्पर गेलंय आणि उरलंय ते फक्त सताळ आभाळ। त्या आभाळाखाली तो रोज जगतोय आणि वाढव्या झालेल्या पिकांना पाहतोय। ही परिस्थिती कुठं बदलायची आहे। स्वातंत्र्योत्तर काळानंतर महाराष्ट्राने प्रचंड मोठी प्रगती केली। अनेक उद्योगधंदे आले, पैशाचा स्रोत वाढला गेला, व्यापार वाढला गेला, शैक्षणिक